श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामींचे गोड गोड आणि मनमोहक संदेश देण्यासाठी व आम्ही तुम्हाला ऐकवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विश्वासू घंटी दाबा. आपले चॅनलचे नाव स्वामी मराठी. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला एक लाईक, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहून आज स्वामींचा संदेश दिला. वेळ मोजून 10 मिनिटे ऐका व स्वामींचे मन मिळवा. आज तुमची इच्छा पूर्ण होईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, आपण आज एक स्वामींचा नवीन अध्याय संदेश पाहणार आहोत. चला तर. आनंदाची बातमी. आणि तुम्ही ज्याचा विचार केला आणि तुम्ही ज्या व्यक्तीचा विचार करू शकता किंवा ती व्यक्ती किंवा तो समाज आज तुमची क्षमता वाढवू शकतो. स्वामी भक्त स्वामी आलेला अनुभव, त्यांची संगत लाभली, मनाला चांगली समज पटली. जीवनात संकट कितीतरी आली तरी सेवेकरी आपला अध्यात्म काही सोडलेला नाही. हेच खरे स्वामींचे भक्त. स्वामी रंगू लागतील आणि जीवनाचा प्रवास आनंदात सुरू होईल. आपल्याला वाटतं की आयुष्यात काहीच उरले नाही. बाळा, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. जगी जन्माचे सामने असे खेळ ज्याचे हे लक्षात आले आणि ते शक्य नाही, कोणाला चिंता वाटू लागली आणि सर्व पाठीशी उभे राहिले. हे खरं आहे. आपल्याला दिसू लागणे आता एकाचे लक्ष फक्त स्वामी सेवेत राहणे. स्वामींची सेवा यावरून कोणाला तुमचं दुःख ऐकायला वेळ येत नाही. तुम्ही तुमचा तमाचा चौगट बाग मात्र तुम्हाला 4 वेळा आहे आणि एवढं आहे लक्षात ठेवा, ते लोकांच्या आपल्या चौकटीतच असलं पाहिजे. ते लोकांच्या चौकटीवर आपण नाही सांगितलं पाहिजे. आपल्यावरती जी संकट असतील, आपल्यावरती काही अडथळे असतील, हे आपण लोकांना सांगू नये असे आपले स्वामी महाराज सांगतात. तुम्ही कधीही दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. त्याच्या विश्वासाचे पात्र तुम्हीच त्यांना बनवू नये. आपल्याला काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्याने, तुमच्या लक्षात आलेले भावनेने मनालाही वरवर प्रेमाने, रागाला विश्वासाने, विश्वासाला साथ देणारा वीर धीराने अपयशी ठरला तर माणसाला भेटले पाहिजे. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही, ते भविष्यात आणि काही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपण भविष्य बिघडवत क्षण म्हणून कधी वाया घालू नका. चलबिचल वाघीण शेळीपेक्षा शांत केव्हाही चांगला असतो आणि आपले वय आपल्या विचारात असते. हे खरे असते. जीवनात कितीही वाईट गोष्टी आपल्या समोर आल्या तरी चांगलं वागणं कधी सोडू नका. शेवटपर्यंत सत्य आपल्या भागात एकत्र येत राहतं आणि एकत्र राहतं असं वाटतं आणि सत्य काम करत राहा. असं वाटतं की खोटेपणा जगत नसतो. दगडाला शेंदूर त्याचा देव करता येतो. मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे आपल्याला कळतं. आणि ज्या व्यक्तीला उत्तरे मिळतील ती व्यक्ती समाधानी असेल आणि ती व्यक्ती सर्वात चांगली राहावी म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न शांत होतो आणि सर्वांचे शांत राहून उत्तर देणे कधीच बेकाम समजू नये. दिवसातून 2 भाग भरून काढावेत. चुकत असते म्हणून चुकीचे नाते जुळत नाही. तर नाती अहंकाराने आपण त्याला अहंकारी म्हणून वागू नका आणि पैसाही कधीच गर्वाने मानू नका. कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या तुम्ही शेवटी संपवलेल्या गोष्टी असतात. कधी तुम्ही खरे बोलू नये हे जगाचे वाईट लोक चुकीचे कळते.
आणि ते वाईट लोकही गैरसमज तुमच्या जीवनात असतात. म्हणून सर्वात मोठी गोष्ट म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वतःला बलवान समजा. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर स्वामी माऊलीची वाट घेऊन चाला. म्हणून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा नवा अध्यायासोबत येणाऱ्या संकटांना आपण मात देऊन रस्त्यावर टाकून पुढे जायला हवे. व मित्रांनो, एक आपण महत्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. आज जे तुमच्याकडे आहे उद्या ते तुमच्याकडे नसेल सुद्धा व नसेल सुद्धा. कारण आज ज्या माणसाकडे गरिबी आहे तोच माणूस उद्या श्रीमंत होऊ शकतो. आता जो गरीब आहे तो 5 मिनिटांमध्ये श्रीमंत होऊ शकतो व आता जो श्रीमंत आहे तो सुद्धा 5 ते 10 मिनिटांमध्ये गरीब होऊ शकतो. मित्र हो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हेच तर ज्ञान आहे आणि स्वामी ज्ञान हे सगळ्यांना माहीतच असायला हवे. म्हणून तर आपण हे स्वामी संदेश आपल्यासाठी आणत असतो. कोणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिराही असू शकतो. हिरा जी लोक फोटो उतरवतात त्यांना बसून ठेवा आणि त्यांच्याकडून तुम्ही संवाद साधत राहा. कारण तुमच्यासाठी खूप 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 बनतात आणि ती लोकांची संख्या डावपेच करायची असते आणि तुम्ही देखील निवडू शकता. आपल्या स्वामी महाराजांच्या पाऊल वाटेवर आपण जर चालत असाल तर ते खूप चांगले आहे. आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये येणारी संकट ही आपल्या स्वामी महाराजांची आहेत, नुसती आपली नाहीत. कारण आपण स्वामींची भक्ती करतो व आपलं स्वामी रक्षण करतात. येणाऱ्या संकटांना मात देण्याचे काम आपल्या स्वामी महाराजांचे असते आणि आपले स्वामी महाराज जराही न विलंब करता आपल्या संकटांना, आपल्या सर्व समस्यांना स्वामी महाराज दूर करतात. व महाराज कधीही आपल्याकडून कुठली अपेक्षा करत नाही. मग आपण सुद्धा महाराजांकडून का अपेक्षा करावी? महाराजांना तर सगळं आपलं समजतं. आपण आयुष्यात कुठे आहोत, आपण काय करतो आहोत हे महाराजांना माहिती आहे. त्यामुळे महाराजांना आपण सांगण्याची गरज नाही. आणि मला असं वाटतं आपण स्वामी मार्गात आलो आणि स्वामींना सगळं समजलं असं मला वाटतं. मित्र हो, महाराज असंही सांगतात आपल्यासाठी खूप आनंदात हे जग आहे, पण काही जणांसाठी हे जग दुःखात सुद्धा आहे. तर का? तर काही लोकांच्या नशिबामध्ये जरी दुःख असलं तरी स्वामी महाराज पूर्णतः काळजी घेऊन ते पुन्हा आनंदित करण्याचा प्रयत्न करतात. इतर वेळेस एवढं अस्वस्थ करू नका आणि घरी विचार करा. सगळ्या गोष्टीचा नीट विचार करा आणि कधीही आपल्या पत्नीला वाईट बोलू नका. तिच्याबद्दल वाईट मनामध्ये चिंतू नका. ती एक लक्ष्मी असते. जसे आपले स्वामी महाराज ही आपली माय माऊली आहे, लक्ष्मी आहे. तिच्यावरती कधीही अविश्वास दाखवू नका. ही आपल्या स्वामी माऊली सारखीच असते आणि ही आपली आई आहे. स्वामी माऊली आई व पत्नी सुद्धा आपली आईच असते. त्यामुळे आपल्या पत्नीला कधीही दुखवू नका. मित्र हो, कडुलिंबाची चूक नाही तर आपल्या जीवाची, जिला फक्त गोडच चांगलं आणि मग स्तुती मोठी असेल तर संकटाला हरवायचं. आणि संकटाला जरूर हरवलं. आपल्याला काही गोष्टी अशा आहेत ज्याने आपण काही संपुष्टात आणू शकलो नाही, तो आपल्याला वाईट वाटून जावं लागतं. आणि हे दिवस लोकांना बघावेच असे अनेक आव्हाने आले आहेत. तुम्ही एका दिवशी बलवान आहात म्हणून तुम्ही फक्त संयम सोडू नका, ते चालू ठेवा आणि नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा कायमस्वरूपी ठेवली पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांना दोष देत नसतानाही त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी घेतल्या जात असतील तर ते फार चुकीचं आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येक दिवशी शिकत राहत आणि त्यांच्याबद्दलची माहिती देण्याची गरज असते आणि तेही स्वतःच्या बघतात. म्हणून जीवनातील वाईट गोष्ट दाखवून देते की हसतं आणि कोणाला कसं वाटतं याचा काही विचार करू नका. तुम्हाला कसं वाटतं, तुमच्या कुटुंबाला सावरा, स्वतः सावरा आणि स्वामी माऊलीला सावरा. बाकी काही नको. तुमच्या फॅमिलीला, कुटुंबाला
या सगळ्या गोष्टीमधून सावरा. आपल्या कुटुंबाची काळजी का, स्वतःची काळजी का. मित्र हो, आपण काय करतो या आयुष्यामध्ये स्वामी न्याय कमीच ऐकतो. काही जण जास्त ऐकत असतील, काही जणांना माहीत नसेल. यामुळे आपण हा स्वामी संदेश दररोज आणत असतो. मित्र हो, जरूर याचा फायदा उठवा आणि अशाच नवनवीन चर्चांवर, विषयांवर आपले मार्गदर्शन आपल्याला हवे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, या व्हिडिओ पुरतं एवढंच. पुढचेही अशाच नवीन नवीन संदेश आपण घेऊन येत राहू. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः.